नमस्कार. विज्ञानयात्री अलेक्सिस कॅरल यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री अलेक्सिस कॅरल हे फ्रान्स देशाचे सर्जन, शस्त्रक्रिया विशारद, जीवशास्त्रज्ञ आणि सन 1912 सालच्या शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. संवहनी तंत्र सुचरिंग टेक्निक या अग्रगण्य संशोधन कार्यासाठी त्यांची ओळख आहे. चार्ल्स ऑगस्टस लिडबर्ग या शास्त्रज्ञासोबत अलेक्सिस कॅरल यांनी अवयव प्रत्यारोपण संदर्भातील संशोधन कार्य केले. त्यांनी पहिले परफ्युजन पंप शोधून काढले. कॅरल हे प्रत्यारोपण आणि थोरॅसिक शस्त्रक्रियेतही अग्रणी होते. विची या फ्रान्स देशातील एका राज्यात अलेक्सिस कॅरल यांनी सुप्रजननशास्त्र युजेनिक्स संबंधी काही धोरण राबवण्यासाठी प्रमुख भूमिका बजावली. अलेक्सिस कॅरल यांचा जन्म दिनांक 28 जून 1873 रोजी सेंट फॉय लेस ल्योन रोन या शहरात झाला. स्थानिक शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. गृहपाठासाठी त्यांच्या आईची मदत आणि मार्गदर्शन हे महत्त्वपूर्ण होते. युनिव्हर्सिटी ऑफ ल्योन येथे त्यांचे पदवी शिक्षण, पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधन पदवी म्हणजे PhD शिक्षण पूर्ण झाले. पुढे त्यांनी ल्योन हॉस्पिटलच्या वैद्यकीय महाविद्यालयात शरीरक्रियाशास्त्र आणि शल्य चिकित्सा या विषयाचे अध्यापन केले. त्यांना शस्त्रक्रिया विभागात प्रोसेक्टर पदावर काम करण्याची संधी मिळाली. शरीर विच्छेदन क्षेत्रात त्यांनी प्रायोगिक काम केले. नंतर ते शिकागोमध्ये गेले आणि त्यांनी शरीरक्रियाशास्त्र विभागात G.N. स्टेवर्ट यांच्या मार्गदर्शनाखाली रॉकफेलर इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्चमध्ये काम केले. सन 1912 त्यांनी पूर्ण वेळ संशोधन काम केले. कॅरल हे तरुण शास्त्रज्ञ असताना फ्रान्सचे अध्यक्ष सादी कॅर्नॉट यांचा धारदार शस्त्राने खून झाला. प्रतिहारी शीर पोर्टल व्हेन तुटल्याने अतिरक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. उपचार करणाऱ्या शास्त्रज्ञांना ही शीर यशस्वीपणे जोडणे शक्य होणार नाही असे वाटल्याने त्यांच्यावर अपुरे उपचार झाले. या घटनेचा कॅरल यांच्यावर परिणाम झाला. रक्तवाहिन्या जोडण्यासाठी त्यांनी सुधारित तंत्र शोधण्याचा प्रयत्न केला. या तंत्रास त्यांनी त्रिभुजन म्हणजे ट्रँग्युलेशन पद्धत वापरली. रक्तवाहिन्यांचे 3 थर जोडताना रक्तवाहिनीस कमीत कमी इजा होईल असे ते तंत्र होते. लहानपणी त्यांनी रफू कारागीर कसे तंत्र वापरत असत याचे निरीक्षण केले होते. 10 वर्षे कॅरल यांनी प्राण्यावर व या तंत्राचा वापर करून आपले तंत्र सुधारले. शिरा आणि धमन्या जोडण्यातील पद्धती निर्मितीसाठी या संशोधनासाठी त्यांना सन 1912 सालचे शरीरक्रिया विज्ञान, वैद्यकशास्त्र, औषधशास्त्र शाखेतील नोबेल पुरस्कार मिळाले. आजसुद्धा त्यांची पद्धत प्रतिरोपण शस्त्रक्रिया आणि वाहिन्या जोडण्यात वापरण्यात येते. पहिल्या महायुद्धाच्या काळात कॅरल यांनी फ्रेंच आर्मी मेडिकल कोअरमध्ये मेजर पदापर्यंत काम केले. यावेळी त्यांनी कॅरल डॅकिन पद्धतीने सैन्यातील जखमावर उपचार केले. ही पद्धत त्यावेळी प्रचलित झाली होती. कॅरल यांनी केलेले संशोधन हे प्रायोगिक इंद्रिय व बुती प्रत्यारोपण केले होते. त्यांनी आपले संशोधन लिओन मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध केले होते. हे तंत्र रक्तवाहिन्या जोडण्यासंबंधी होते. त्यांनी बराच वेळ शीत केलेल्या रक्तवाहिन्या प्रतिरोपण शस्त्रक्रियेसाठी वापरता येतात हे सिद्ध केले होते. त्यापूर्वी त्यांनी प्रतिरोपण शस्त्रक्रियेची पद्धत शोधली होती. चार्ल्स लिडरबर्ग यांच्याबरोबर त्यांनी निर्जंतुक श्वसन अवयव शरीरातून वेगळे करणारे यंत्र बनवले. चार्ल्स लिडरबर्ग यांनी एकट्याने अटलांटिक महासागर विमानातून पार केला होता. यासाठी आवश्यक तांत्रिक सहाय्य लिडरबर्ग यांनी केला. कॅरल यांनी लिहिलेल्या द कल्चर ऑफ ऑर्गन्स या पुस्तकात याबद्दलचे विवेचन केले आहे. तसेच त्यांनी मॅन दी अननोन हे पुस्तकसुद्धा लिहिले आहे. फ्रेंच सर्जन थिओडर टुफिटर या उरो शस्त्रशल्य तज्ज्ञाच्या सहकार्याने त्यांनी हृदयझडपांच्या यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. या शस्त्रक्रिया हृदयझडप्या कठीण झाल्याने रक्त कमी दाबाने शरीरात पुरवले जाते. याला फॉलोटोमी हृदयझडप बदलण्याची शस्त्रक्रिया असे म्हणतात. बरोज वैज्ञानिकाबरोबर त्यांनी उतिवृद्धी मिश्रणात सार्कोमा स्नायू अर्बुद पेशी वाढवल्या.
हे तंत्र आज हॅरिसन तंत्र या नावाने ओळखले जाते. US मधील तज्ज्ञांच्या संस्था सभासद स्पेन, रशिया, स्वीडन, नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स, व्हॅटिकन सिटी, जर्मनी, इटली आणि ग्रीस येथे संस्था सभासद आणि बेलफास्ट, प्रिस्टन, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, बाऊन आणि कोलंबिया विद्यापीठातील मानद डॉक्टरेट पदव्या त्यांना प्रदान करण्यात आल्या. फ्रान्समधील सर्वोच्च सन्मान लिजन द होनर ऑफ फ्रान्स, तसेच स्पेन, सर्बिया, ग्रेट ब्रिटन आणि होली सी यांचे सन्मान त्यांना देण्यात आले. अलेक्सिस कॅरल यांच्या संशोधन कार्यातील विषयांची ही यादी आहे. रक्तवाहिन्यासंबंधी सिवनी, जखम, पुतीनाशक, अवयव प्रत्यारोपण आणि सेल्युलर वृद्धत्व. सन 1894मध्ये अलेक्सिस कॅरल यांनी रक्तवाहिन्या शिवण्यासाठी नवीन तंत्र विकसित केले. आधीच्या त्रिकोण तंत्राचा वापर करून सिच्युरिंग दरम्यान रक्तवाहिन्यासंबंधी भित्तीला होणारे नुकसान कमी करण्यासाठी त्यांनी 3 स्टे सुचर तंत्र शिकून घेतले. 3 स्टे सुचर हे तंत्र खरे तर कापड शिवणकाम आणि भरतकाम या क्षेत्रातील. याचे महत्त्वपूर्ण उपयोजन अलेक्सिस कॅरल यांनी संवहनी शस्त्रक्रियेसाठी वापरले. तुटलेल्या रक्तवाहिन्या, धमन्या किंवा शिरा पुन्हा जोडण्यात आणि शस्त्रक्रिया ग्राफ्ट करण्यात अलेक्सिस कॅरल यांनी मोठे यश मिळाले. शल्यचिकित्सा क्षेत्रातील रक्तवाहिन्यासंबंधी सिवनी, फॅस्क्युलर सुचर यासाठी 3 स्टे सुचर हे तंत्राच्या यशस्वी उपयोजन या कामगिरीमुळे अलेक्सिस कॅरल यांना सन 1912 सालचा शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. जखम पुतीनाशक संदर्भात क्लोरीन या रासायनिक द्रावणाच्या उपयोजनेतून सन 1994 ते सन 1914 ते सन 1918 या कालावधीत, पहिल्या महायुद्ध कालावधीत, अलेक्सिस कॅरल आणि हेनरी ड्रायसडेल डाकिन हेनरी यांनी अँटीसेप्टिक द्रावणाने जखमावर उपचार करण्याची कॅरल डायकिन पद्धत विकसित केली. या अँटीसेप्टिक द्रावणाला डाकिनचे द्रावण म्हणून ओळखले जाते. ही पद्धत ज्यामध्ये जखमेचे क्षयीकरण आणि जास्त प्रमाणात अँटीसेप्टिक द्रवपदार्थाने सिंचन समाविष्ट आहेत. हे तंत्र म्हणजे त्या काळातील प्रतिजैविकांच्या अनुपस्थितीत एक महत्त्वपूर्ण वैद्यकीय प्रगती होती. कॅरल डाकिन पद्धत रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाऊ लागली. अलेक्सिस कॅरल आणि हेनरी ड्रायसडेल डाकिन यांनी विकसित केलेले यांत्रिक सिंचन तंत्र आजही वापरले जाते. सन 1930च्या दशकाच्या मध्यात अलेक्सिस कॅरल यांनी परफ्युजन पंप विकसित केले. यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान अवयव शरीराबाहेर कार्यशील व्यवहार्य राहणे शक्य झाले. ओपन हार्ट सर्जरी आणि अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात परफ्युजन पंप ही नवकल्पना महत्त्वपूर्ण प्रगती मानली जाते. कृत्रिम हृदयाच्या विकासाचा मार्ग यातूनच उदयास आला. अलेक्सिस कॅरल यांना वृद्धत्व किंवा वृद्धत्वाची घटना या विषयातील संशोधन कार्यात आवड होती. सजीवांच्या शरीरासंदर्भातील सर्वमान्य बाब म्हणजे शरीरातील सर्व पेशी अनिश्चित काळासाठी वाढतात. सन 1912मध्ये अलेक्सिस कॅरल यांनी रॉकफेलर इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च येथे एक प्रयोग सुरू केला. प्रयोगशाळेत त्यांनी कोंबडीच्या भ्रूणहृदयापासून ऊतीचे संवर्धन केले. या ऊती संवर्धन प्रणालीसाठी अलेक्सिस कॅरल यांनी नियमितपणे पोषक तत्वांचा पुरवठा केला. या प्रयोगातील फलित म्हणजे ऊती संवर्धन प्रणालीतून निर्माण झालेल्या कोंबडीचे आयुष्य हे सामान्य कोंबडीच्या आयुष्यापेक्षा 20% वाढले. सन 1960च्या दशकात लिओनार्ड हेफिल्क आणि पॉल म्युरहेड यांनी हेफलिक मर्यादेची संकल्पना मांडली. त्यांच्या मते भिन्न पेशी मरण्यापूर्वी मर्यादित संख्येसाठी विभाजित करतात. अलेक्सिस कॅरल यांच्या संशोधन कार्याचा विशेषतः ऊती संवर्धन प्रणालीचा आधुनिक औषधाच्या विकासावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडला आहे. अलेक्सिस कॅरल हे प्रख्यात फ्रेंच शास्त्रज्ञ, सर्जन, जीवशास्त्रज्ञ आणि सन 1912 सालच्या शरीरक्रिया विज्ञान, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांना सन 1912मध्ये शरीराबाहेर अवयव जिवंत ठेवण्याच्या आणि अवयव प्रत्यारोपणाच्या शोधासाठी वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला. शरीरक्रिया विज्ञान, शल्यचिकित्सा, टिश्यू कल्चर हे त्यांच्या संशोधन कार्यातील विषय. त्यांनी अपघातात तुटलेल्या रक्तवाहिन्या पुन्हा अचूकपणे जोडण्याचे व शिवण्याचे पायोनियर तंत्र विकसित केले.
जे आजही अवयव प्रत्यारोपणाचा पाया मानला जातो. पहिल्या महायुद्धादरम्यान त्यांनी हेनरी ड्रायसडेल डाकिन यांच्यासोबत जखमावर क्लोरीन आधारित अँटिसेप्टिक द्रावणाने उपचार करण्याची पद्धत कॅरेल डॅकिन पद्धत शोधून काढली. त्यांनी विमानचालक चार्ल्स लिडरबर्ग यांच्यासोबत 1930च्या दशकात एक परफ्युजन पंप विकसित केला, ज्यामुळे मानवी शरीराबाहेरही अवयव जीवन ठेवणे शक्य झाले. मॅन द अननोन हे सन 1935मध्ये प्रकाशित झालेले त्यांचे पुस्तक खूप गाजले, ज्यामध्ये मानवी शरीर आणि जीवशास्त्रावर प्रकाश टाकण्यात आला होता. दिनांक 5 नोव्हेंबर 1944 रोजी फ्रान्स देशातील पॅरिस येथे अलेक्सिस कॅरल यांचे निधन झाले. विज्ञानयात्री अलेक्सिस कॅरल यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवन निष्ठा. धन्यवाद.